उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण खरंच शंभरीकडे वाटचाल सुरू आहे आणि उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक निर्माण झाली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने उजनी धरणातून जवळपास 60,000 क्युसेक इतका विसर्ग चंद्रभागा नदीच्या पात्रात सोडल्यामुळे पुंडलिक मंदिर असं इतर जे छोटे मोठे मंदिर आहेत ते देखील आता पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर बघितलं तर चंद्रभागा नदीच्या पाण्याची पातळी अशी प्रचंड वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. चंद्रभागा नदी आता तुकडी भरून वाहत आहे. खरं तर चंद्रभागा नदीच्या वाळवंट आहे पूर्ण खरं तर पाण्याखाली गेलेले. त्याचबरोबर सगळ्या घाटांच्या पायऱ्यांना खरं तर हे पाणी लागलेलं आहे. त्यामुळे भाविकांना देखील आता आवाहन करण्यात येतं की खोल पाण्यामध्ये कोणीही उतरू नये. त्याचबरोबर जो जुना दगडी पूल आहे तो जुना इतिहासकालीन जो दगडी पूल तो देखील आता खरं तर पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर पावसाची जर परिस्थिती अशी राहिली किंवा उजनी धरणामध्ये जर आवक अजून निर्माण झाली तर अजूनही पाणी सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना देखील खरं तर आपापली जनावरे असतील किंवा आपल्या ज्या मोटरी असतील त्या देखील सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन खरं तर प्रशासनाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज जर आपण बघितलं तर आषाढी अखेर खरं तर सांगता होणार आहे. जवळपास लाखोच्या संख्येनं भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक भाविक हा खरं तर चंद्रभागेचा स्नान करता येत असतो. त्यामुळे कुठलीही दुर्घटना करू नये यासाठी NDRFची टीम देखील खरं तर नदीपात्रामध्ये तैनात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघू शकतो की या नदीपात्रामध्ये खरं तर NDRFच्या 5 टीम खरं तर तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक भाविकाला खरं तर सुरक्षित स्थळी स्नान करण्यासाठी खरं तर आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ह्या टीम 24 तास खरं तर नदीपात्रामध्ये उपलब्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. NDRFचे जे जवान आहेत ते प्रत्येक भाविकाला खरं तर या पात्रामध्ये खोल पात्रात येण्याचं आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत जर आपण बघितलं तर आज चंद्रभागा नदी ही तुटडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतं आणि पावसाचं प्रमाण जर वाढलं तर आणखी नदीला खरं तर हा महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.